ने त्याला दोषी ठरवलं आणि त्यानंतर 29 जून म्हणजे आज आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने दिलेली आहे। केवळ 29 दिवसामध्ये 55 साक्षीदार तपासून सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन या ठिकाणी ही फाशीची शिक्षा झाली आहे। या निमित्ताने न्यायालयाचे विशेष आभार मानतो। याचं कारण चार्जशीट दाखल करेपर्यंत टाइमलाइन ही पोलिसांच्या हातात असते, पण त्यानंतर ती मुख्यत्वे करून न्यायालयाच्या हातात असते। या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती SR साळुंखे यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी आपल्या सुट्ट्या देखील रद्द केल्या आणि कंटिन्युअस सुनावणी या विषयाची घेतली। खरं म्हणजे अशा प्रकारच्या नराधमांवर आपल्याला जर कारवाई करायची असेल आणि त्याचा जरब बसवायचा असेल तर वेळेत न्याय मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि निश्चितपणे मला असं वाटतं की या संदर्भात न्यायालयाने स्वतः एक नवीन उदाहरण हे आपल्या पुढे मांडलेलं आहे। मी पुणे ग्रामीणचे SP संदीप सिंग गिल आणि त्यांच्या अधीनस्थ जेवढे अधिकारी यामध्ये काम करत होते, कर्मचारी काम करत होते, त्यांचे अभिनंदन करीन, कारण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पुरावा जमा केला आणि सगळे पुरावे योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी ॲप्रिशिएट झाले। त्यामुळे फाशी देण्याकरता केस हॅज टू बी प्रूव्हन बियॉन्ड डाऊट, त्या पद्धतीनं बियॉन्ड डाऊट या ठिकाणी या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर आपण ती केस प्रूव्ह करू शकलो। विशेष सरकारी वकील श्री अजय मिसर यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं या केसमध्ये कारवाई केली आणि त्यातून एक नवीन बेंचमार्क तयार झालेला आहे। खरं म्हणजे अशा घटना घटू नये हीच आपली प्रत्येकाची इच्छा आहे, पण दुर्दैवाने समाजामध्ये ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती कधी ना कधी डोकं वर काढतात। त्यामुळे आता या केसमुळे आपल्याला एक अनुभव आलेला आहे की जर वेगाने काम करायचं ठरवलं तर अशा नराधमांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे 2 महिन्याच्या आत 59 दिवसांमध्ये देखील फाशीपर्यंत पोहोचवता येतं। आणि म्हणून मी न्यायालय, प्रॉसिक्युशन, आपले वकील, आपले पोलीस या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि जे पीडित आहेत त्या पीडितांचे जे काही पालक आहेत, छोटीशी मुलगी होती पण त्यांच्या पालकांचं दुःख जर आपण कमी करू शकत नाही, पण निश्चितपणे त्यांनाही या गोष्टीचं समाधान असेल की अशा प्रकारच्या नराधमाला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने या ठिकाणी दिलेली आहे आणि पुढेही अशाच पद्धतीनं वेगानं काम करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। चला, निवेदनावरती बोलणं उचित नाही। आभार हे बोलण्यातनंच होतं ना, ते बोलणं शक्य नाही निवेदनावर। चला पुढे कोणाचं नाव? आता नानाभाऊ तुमचंच नाव असल्यामुळे तुम्ही काय बोलावर त्याच्यावर काय नियंत्रण नाही। अध्यक्ष महाराज, मी माननीय मुख्यमंत्री, कारण की त्यांच्याकडे गृह खातं आहे, त्यांनी या केसमध्ये ज्या पद्धतीचं लक्ष घातलं, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण गेलं, पोलिसांना त्या पद्धतीचं कामाला लावलं आणि त्यामुळेच माननीय न्यायालयाने जो आज निर्णय दिला तिहेरी फाशीचा, त्याचं मी मनापासून स्वागत करतो, न्यायालयाचंही स्वागत करतो, तुमचंही स्वागत करतो। पण राज्यामध्ये या पद्धतीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, या सगळ्या घटनांमध्ये सुद्धा याच पद्धतीनं कारवाई व्हावी ही अपेक्षा आमची आहे। ठीक, चला। अध्यक्ष महाराज, मी पुरवणी मागण्यावर चर्चा करायला या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महाराज, मी वेळ न गमावता मी अध्यक्ष महाराज
कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महिला बालकल्याण विभाग या क्षणाची मोठी बातमी. नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. निकालानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाला कोर्टात अश्रू अनावर झाले. पीडित मुलीच्या आईवडिलांनी कोर्टाचे आभार मानलेले आहेत. या सगळ्या प्रकरणाकडे आणि या प्रकरणात नेमकी आरोपीला काय शिक्षा होते त्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मात्र अखेर कोर्टानं आरोपीला, या हैवानाला फाशी ठोठावलेली आहे. अपेक्षा होत्या त्या नक्कीच पूर्णत्वास आल्या आहेत. पण अजून समाधान तेव्हाच होईल की जेव्हा या फाशीची अंमलबजावणी होईल, तेव्हा अजून समाधान नक्की. त्यांनी उत्तम प्रकारे अगदी अपेक्षेप्रमाणे खूप चांगला सहकार्य केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतोय. सरकारने उलट असं सांगितलं की हे वय खरं लज्जास्पद आहे की ते या वयात तो हे करतोय, त्यामुळे सुधारण्याच्या पलीकडे आहे आणि हे सरकारचा एकदम स्वागतार्ह निर्णय आहे. त्याबद्दल आम्ही नक्कीच समाधानी आहोत. इतिहास घडला आहे आणि याचा खूप समाजाला फायदा होईल आणि नक्कीच मी अशी अपेक्षा करतो की आपल्या महिला सुरक्षित आपल्या या निर्णयातून राहतील आणि यातून एक मेसेज जातोय की आपला कायदा अशा गुन्हेगारांना फाशीवर लटकवल्याशिवाय सोडणार नाही. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. एकूण 3 गुन्ह्यांमध्ये आरोपीला मृत्यूदंड देण्यात आला. आरोपीनं चिमुकलीच्या मृतदेहावरही अत्याचार केले असून कायद्यानुसार त्याला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय. बळी घेतला गेला, तो बळी फक्त ती जिवंत असतानाच नाही घेतला, तर ती गेल्यानंतर सुद्धा त्या डेड बॉडीवरती, त्या बाळाच्या बॉडीवरती लैंगिक अत्याचार त्या प्रवृत्तीने केले आणि हे खरंच खूप समाजासाठी घातक आहे. हे खूप खूप म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे ही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की मी स्वतः पोलीस ऑफिसर म्हणून आणि एक आई म्हणून, एक माणूस म्हणून आम्ही सर्वांनी तिला गेल्यानंतर न्याय द्यायचा प्रयत्न केला. पण मी समाजाला एवढंच सांगू इच्छिते की ही जी लहान बाळं आहेत, हे ज्या मुली आहेत, यांचं संरक्षण करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. नसरापूर रेप आणि मर्डर केस यामध्ये माननीय कोर्टाने निकाल दिलेला आहे. यामध्ये प्रत्येक सेक्शन ज्याच्यामध्ये आरोपी विरुद्ध चार्ज प्रूव्ह केले होते त्या 3 मृत्यूदंड आणि इतर सर्व सेक्शनमध्ये मॅक्सिमम पनिशमेंट जे कायद्यानुसार आहे ते आरोपीला देण्यात आलेली आहे. आरोपीचं जेव्हा वय 38 वर्ष होतं त्यांनी त्यावेळेस 65 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केले होते आणि आता आरोपीचं वय 65 वर्ष असताना त्यांनी 3 वर्षाच्या ह्या मुलीवर अत्याचार केलेले आहेत. मृतदेहावर देखील या आरोपीने अत्याचार केलेले आहेत आणि ही अतिशय पराकाष्ठा झालेली आहे. यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. मेहरबान कोर्टाने आज या 12च्या 12 केस लॉचा जिस्ट हा वाचून दाखवला. या जिस्टमध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स ह्या केसला कशा लागू होतात याबद्दल सविस्तर भाष्य केलेलं आहे आणि ह्या आरोपीला आज एकूण 3 गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ठोठावलेला आहे. भीमराव कांबळे आता फासावर लटकायचं ह्या शब्दात कोर्टाने कन्क्लूड